नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर क्युने जी आर आपलं यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. याच्या अगोदर मी त्या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसविषयी त्या ठिकाणी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती, परंतु विद्यार्थ्यांनी मला कॉमेंट्सवरून त्या ठिकाणी सांगितलं की सर काही डायग्रॅम्स वगैरे बुक्समध्ये दिलेले आहेत, त्या डायग्रॅमचा अर्थ आम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे समजत नाही आहे. त्याच्यामुळे हा मी त्या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला आहे. तर बघा, तुम्हाला तुमच्या बुकमध्ये म्हणजे सायन्स सेकंडचं जे बुक आहे त्याच्यामधला पहिला चॅप्टर आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्या पहिल्या चॅप्टरमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 2वर अशा प्रकारची डायग्रॅम दिलेली आहे. इथं या डायग्रॅमचं नाव दिलेलं आहे ट्रान्स्क्रिप्शन. तर ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कशी होते याच्या संदर्भामधली ही डायग्रॅम आहे. तर बघा, इथे तुम्हाला त्या ठिकाणी हा राऊंडेड पोर्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. हा पूर्ण जो राऊंडेड पोर्शन आहे, हा राऊंडेड पोर्शन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि इथे त्या राऊंडेड पोर्शनला नाव दिलेलं आहे RNA पॉलिमरेज. आता इथे बघा मित्रांनो की ASE हा जो प्रत्यय लागलेला असतो, बऱ्याचदा ASE हा प्रत्यय एन्झाईम्सच्या संदर्भामध्ये असतो. जसं सेल्युलेज, लायपेज, प्रोटीएज अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी एन्झाईम्स असतात आणि ज्या सेलमध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत, या रिॲक्शन्स या ठिकाणी या एन्झाईमच्या साहाय्याने त्या ठिकाणी होत असतात. तर ही सुद्धा जी प्रोसेस आहे, ही सुद्धा प्रोसेस या RNA पॉलिमरेजच्या साहाय्याने त्या ठिकाणी कंप्लीट होते. म्हणून हे एन्झाईम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ही जी ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस आहे, या ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेसमध्ये RNA पॉलिमरेज प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. मग या RNA पॉलिमरेजच्या साहाय्याने इथे बघा तुम्हाला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे DNA. तर हे DNAचे हे 2 स्ट्रँड आहेत. हे 2 स्ट्रँड, दीज 2 स्ट्रँड्स गेट सेपरेटेड फ्रॉम इच अदर विथ द हेल्प ऑफ RNA पॉलिमरेज. RNA पॉलिमरेजच्या साहाय्याने हे 2 स्ट्रँड एकमेकापासून सेपरेट होतात आणि मग सेपरेट झाल्याच्या नंतर बघा, इथे या एन्झाईमच्या साहाय्याने काही न्यूक्लिओटाइड्स जे आहेत विच आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम गेट अट्रॅक्टेड. दीज आर द न्यूक्लिओटाइड्स, RNA न्यूक्लिओटाइड्स. इथे नाव दिलेले तुम्हाला RNA न्यूक्लिओटाइड्स. दीज RNA न्यूक्लिओटाइड्स गेट अट्रॅक्टेड and these RNA nucleotides joined with each other to form a continuous strand of messenger RNA. This is the messenger RNA. हे messenger RNA चं स्ट्रँड या ठिकाणी तयार होतं. This process is called as the transcription. That is the formation of messenger RNA on one of the strand of the DNA is called as the transcription process. Remember one thing, that the nucleotide sequences present on the RNA, these nucleotide sequences present on the RNA are complementary to the DNA. Complementary आहे. जसं इथं त्या ठिकाणी बघा सायटोसिन आहे, इथे ग्वानिन आहे, इथे त्या ठिकाणी ग्वानिन आहे, इथे सायटोसिन आहे. या पद्धतीने हे जे न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सेस आहेत हे एकमेकांना त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी असतात. आता इथे बघा, मी तुम्हाला याच्यामध्ये लाईन टू लाईन डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला दिलेले द मेसेंजर RNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स आउट इन द सायटोप्लाझम. इट ब्रिंग इन द कोडेड मेसेजेस. तयार झालेलं जे मेसेंजर RNA आहे, हे मेसेंजर RNA सायटोप्लाझममध्ये त्या ठिकाणी येतो आणि बघा, सायटोप्लाझममध्ये जे RNA येतो त्याच्यामध्ये न्यूक्लिओटाइड सिक्वेन्सेस प्रेझेंट असतात. ते कोडेड फॉर्ममध्ये त्या ठिकाणी असतात आणि म्हणून इथं स्टेटमेंट असं दिलेलं आहे, इट ब्रिंग इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. DNAवर जशा प्रकारचे कोड्स प्रेझेंट आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी कोड्स त्या ठिकाणी RNAवर तयार झाले, म्हणून इथं स्टेटमेंट असं दिलेलं आहे फ्रॉम DNA. द मेसेजेस कंटेन द, इथे बघा, मेसेजेस कंटेन द कोड्स फॉर द अमायनो ॲसिड्स. आता कोड्स काय आहे हे आपल्याला अगोदर त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. तर बघा, इथे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की हे तुमचं एक मेसेंजर RNAचं स्ट्रँड असं कन्सिडर करा.
आणि या मेसेंजर RNAवर इथे एक न्यूक्लियोटाइड आहे, हे एक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे, हा एक न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे. thousands of such type of the nucleotide sequences are present on the RNA. अशा प्रकारचे thousands of nucleotide sequences प्रेझेंट असतात. आणि मग हे जे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस आहेत, या न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेसमध्ये हे तीनचा एक गट तयार होतो. हे जे 3 आहेत, दीज आर द 3 ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स इज कॉल्ड ॲज द ट्रिपलेट कोडॉन. याला त्या ठिकाणी कोडॉन असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि हे 3चा असतो, 3 न्यूक्लियोटाइड्स असतात, म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हणतात तर ट्रिपलेट कोडॉन असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि हा जो ट्रिपलेट कोडॉन आहे, इट स्पेसिफाईज द 1 अमायनो ॲसिड. हे इथे त्या ठिकाणी हे बघा तुमचं अमायनो ॲसिड. दिस ट्रिपलेट कोडॉन फॉर्म्स द 1 अमायनो ॲसिड. जे हा जो कोड आहे, या कोडमुळे एक विशिष्ट प्रकारचं अमायनो ॲसिड स्पेसिफाय होतं किंवा तयार होतं. असे किती अमायनो ॲसिड्स असतात तर देअर आर 20 अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट इन द नेचर. आता नवीन एक शोधलेलं आहे, 21 तसे आहेत, पण मेन हे 20च अमायनो ॲसिड्स निसर्गामध्ये असतात. जरी या ठिकाणी 20च अमायनो ॲसिड्स त्या ठिकाणी असतील, तरी त्या ठिकाणी त्यांच्यापासून thousands ऑफ प्रोटीन्स आर प्रोड्यूस्ड. बॉडीमध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन, काउंटलेस प्रोटीन ज्याला आपण म्हणू, ते फक्त या 20 अमायनो ॲसिड्सपासूनच तयार होतात. नाव द क्वेश्चन अरायजेस हिअर, जर 20 अमायनो ॲसिड्स असतील तर त्याच्यापासून thousands ऑफ प्रोटीन्स, डिफरंट टाईप ऑफ प्रोटीन्स कसे काय तयार होतील. तर याचं सिम्पल त्या ठिकाणी एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो की जसं कॅल्क्युलेटर आहे आणि या कॅल्क्युलेटरवर 0 to 9 डिजिट्स त्या ठिकाणी असतात. 0, 1, 2, 3, 4 अप टू 9. तरीसुद्धा आपण त्याच्यापासून पाहिजे तेवढी मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो की नाही? करू शकतो. कशी तयार करू शकतो की या संख्यांची अदलाबदल करून, उलट पुलट क्रम करून आपण पाहिजे तेवढी मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या तयार करू शकतो. हे जसं पॉसिबल आहे तसं हे जे 20 अमायनो ॲसिड्स आहेत, या 20 अमायनो ॲसिड्सची सुद्धा विशिष्ट पद्धतीने रचना करून प्रोटीन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस केले जातात. आणि हे जे प्रोटीन्स आहेत, हे प्रोटीन्स अमायनो ॲसिड्सपासून तयार होतात. means many amino acids get joined together to form the molecule of protein. तर अशा प्रकारचे हे कोडॉन्स जे मेसेंजर RNAवर प्रेझेंट असतात, हे मेसेंजर RNAवर प्रेझेंट असलेले कोडॉन्स, म्हणजे इथे त्या ठिकाणी बघा, इथे ॲडिनाईन आहे सपोज, इथे त्या ठिकाणी ग्वानिन आहे, इथं त्या ठिकाणी युरॅसिल आहे. इथे परत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की इथे बघा, हे ॲडिनाईन आहे, इथे युरॅसिल आहे, इथे ग्वानिन आहे समजा. तर AUG, हा AUG कोड जो आहे तो विशिष्ट प्रकारचे अमायनो ॲसिड जे आहे तो अमायनो ॲसिड स्पेसिफाय करण्याचं काम करतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे. आता हा जो कोड असतो बऱ्याचदा मेसेंजर RNAच्या स्टार्टिंगला त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. म्हणून अशा कोड्सला त्या ठिकाणी इनिशिएशन कोडॉन असं त्या ठिकाणी म्हणतात, किंवा त्यालाच स्टार्टिंग कोडॉन असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. आणि इकडे जर आपण विचार केला की कन्सिडर करा की हे याचं एंड आहे आणि हे मेसेंजर RNAच्या लास्टला, टर्मिनल पॉईंटला हे 3 कोड असतात. आणि हे कोड बऱ्याचदा UAA, म्हणजे इथे युरॅसिल, ॲडिनाईन अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी UAA असे असतात. तर हे एंडला प्रेझेंट असतात
जिथे प्रोटीन सिंथसिसची प्रोसेस स्टॉप होते, म्हणून यांना स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स कोडॉन असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर अशा प्रकारचे कोड्स त्या ठिकाणी मेसेंजर RNAवर प्रेझेंट असतात. तर तुमच्या बुकमध्ये बघूया काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर इथे द मेसेजेस कंटेन्स द कोड फॉर अमायनो ॲसिड्स. दीज कोड फॉर द ईच अमायनो ॲसिड्स. आपण त्या ठिकाणी पाहिलं हे कोड्स अमायनो ॲसिड्ससाठी असतात. पुढे बघूया द कोड्स फॉर ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. वी हॅव ऑलरेडी सीन्स असे 3 न्यूक्लिओटाइड्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि ज्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन असं त्या ठिकाणी म्हणतो. पुढे स्टेटमेंट काय सांगितलं आहे की आपल्या भारताचे डॉक्टर हरगोविंद खुराना, ए सायंटिस्ट इंडियन ओरिजिन, हॅज मेड ॲन इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन इन द डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. तर अशा प्रकारचे हे जे ट्रिपलेट कोडॉन आता आपण त्या ठिकाणी अभ्यासले, हे ट्रिपलेट कोडॉन इन्व्हेस्टिगेट करण्याचा प्रयत्न किंवा इन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम भारतीय वंशाचे त्या ठिकाणी हरगोविंद सिंग खुराना यांनी त्या ठिकाणी केलं. तर इथे बघा, फॉर धिस वर्क दे हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबल प्राईज. त्यांना नोबल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. अलॉंग विथ द 2 अदर सायंटिस्ट. त्यांच्यासोबत इतरही 2 सायंटिस्ट होते. मग पुढे त्या ठिकाणी थोडंसं समजून घेऊया. तर बघा, ईच मेसेंजर RNA इज मेडअप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. तर अशा प्रकारचे थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स असतात. मी अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. ॲज पर द मेसेजेस ऑन द मेसेंजर RNA, अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द ट्रान्सफर RNA. तर जे अमायनो ॲसिड्स आहेत त्या अमायनो ॲसिड्सला ट्रान्सफर करण्याचं काम सायटोप्लाझममध्ये जे आहे त्या सायटोप्लाझमला प्रोटीन सिंथसिसच्या साईटपर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम जर कशाच्या मार्फत केलं जातं, तर ट्रान्सफर RNAच्या मार्फत केलं जातं. म्हणून तर आपण त्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर असं नाव दिलेलं आहे. मीन्स अमायनो ॲसिड्स रिक्वायर्ड फॉर द प्रोटीन सिंथसिस आर ट्रान्सफर्ड by RNA, so it is called as the transfer RNA. So this purpose transfer RNA has anticodon having complementary sequence. Now we want to study about the anticodons. आता अँटीकोडॉन्स काय आहे आपण त्या ठिकाणी थोडंसं समजून घेऊया. तर इथे बघा, मी तुम्हाला अँटीकोडॉन समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर हे बघा, हे तुमचं मेसेंजर RNA. ओके, हे मेसेंजर RNA आणि या मेसेंजर RNAवर असे त्या ठिकाणी काय असतात, तर ट्रिपलेट कोडॉन्स असतात. मग ट्रान्सफर RNA जे आहे, हे ट्रान्सफर RNA तुम्हाला हे या पद्धतीचं काय होतं. दिस इज द ट्रान्सफर RNA, सपोज इन दिस मॅनर. आपण ऑलरेडी त्या ठिकाणी RNAचे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी जे काइंड्स आहेत ते त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. हे अशा प्रकारचे ट्रान्सफर RNA प्रेझेंट असतं. त्याला हे त्याचं क्लोवर लिप मॉडेल आहे. तर इथे याच्या एंडला, याच्या डोक्यावर इथे त्या ठिकाणी काय असतात, तर असे हे सुद्धा ट्रिपलेटच असे कोडॉन त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. याच्यामध्ये पण त्या ठिकाणी बेस पेरिंग असते, याच्यामध्ये बेस पेरिंग असते. पण इथे डोक्यावर जी बेस पेरिंग आहे ही अशी, याला त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणता, ह्या 3 याला अँटीकोडॉन्स असं त्या ठिकाणी म्हणतात. तर हे अशा प्रकारचे अँटीकोडॉन ह्या मेसेंजर RNAवर त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि हे अँटीकोडॉन्स त्या ठिकाणी काय करतात, तर अमायनो ॲसिड्स जे आहेत ते अमायनो ॲसिड्स ब्रिंग करतात फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथसिस. ओके,
आता मी इथे तुम्हाला लाईन टू लाईन डिस्क्रिप्शन देण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे बघा, इथे तुम्हाला काय समजून सांगितलंय की ईच मेसेंजर RNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. As per the messages on the messenger RNA, amino acids are supplied by the transfer RNA. This purpose, transfer RNA has anticodon having complementary sequences to the codon on the messenger RNA. This is called as the translation. आता हे जे प्रोसेस आहे या प्रोसेसला त्या ठिकाणी ट्रान्सलेशन असं म्हणतात. की ट्रान्सफर RNA जे आहे त्या ट्रान्सफर RNAवर अँटीकोडॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि हे कसे असतात तर आपण त्या ठिकाणी पाहिलं की हे कॉम्प्लिमेंटरी त्या ठिकाणी असतात. दीज सिक्वेन्सेस टू दी कोडॉन ऑन दी मेसेंजर RNA, मेसेंजर RNA चे त्या ठिकाणी कोड रीड करून त्या प्रकारचे अँटीकोडॉन्स असलेले ट्रान्सफर RNA तिथे येतात आणि ते त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं अमायनो ॲसिड त्यांच्याबरोबर ब्रिंग करतात, त्यांच्यासोबत आणतात. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं त्या ठिकाणी म्हणतात. आता ट्रान्सलेशन याचा नेमका मिनिंग तुम्ही इथे समजून घ्यायला पाहिजे की ट्रान्सलेशन म्हणजे काय आहे की मेसेंजर RNAवर जशा प्रकारचे कोड्स त्या ठिकाणी असतात त्या कोड्सनुसार वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स ट्रान्सफर RNAच्या मार्फत आणले जातात. म्हणजे थोडक्यात जो मेसेंजर RNAवरचा कोड आहे तो कोड रीड केला जातो. ही जी प्रोसेस आहे त्याला त्या ठिकाणी ट्रान्सलेशन असं त्या ठिकाणी म्हणतात. बघा, अमायनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय ट्रान्सफर RNA बाउंडेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. इथे त्या ठिकाणी बघा की ज्या ट्रान्सफर RNA आणलेले अमायनो ॲसिड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स एकमेकांना जॉईन केले जातात. कशाच्या सहाय्याने जॉईन केले जातात तर इथे तुम्हाला सांगितलं आहे पेप्टाइड बॉन्ड्सच्या सहाय्याने. आणि हे जे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत त्यांना एकत्र बाइंड करून त्याच्यापासून त्या ठिकाणी काय केला जातो, प्रोटीनचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी सिंथेसिस होतो. बॉन्ड्स विथ दी हेल्प ऑफ RNA. इथे बघा, तुम्हाला इथे काय सांगितलंय की ट्रान्सफर RNA आर बाउंडेड टुगेदर बाय brought in by transfer RNA bounded together by peptide bond with the help of rRNA. rRNA means ribosomal RNA. त्या रायबोझोमल RNA जे आहे या रायबोझोमल RNAच्या साहाय्याने यांना बाइंड करण्याचं काम केलं जातं. ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोझोम्स कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ द मेसेंजर RNA टू द अनादर एंड. इथे त्या ठिकाणी बघा तुमच्या बुकमध्ये ही डायग्रॅम दिलेली आहे. इथे तुम्हाला हे न्यूक्लियस दाखवलेलं आहे. या न्यूक्लियसमधून तयार झालेलं मेसेंजर RNA बाहेर आलेलं दाखवलेलं हे अशा पद्धतीने. याच्या खालची जी डायग्रॅम आहे इथे हे मेसेंजर RNA दाखवलं आहे आणि इथे वर हे जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय हे सगळं, आणि खाली थोडासा त्या ठिकाणी वेगळा कलर आहे. हे असं जे पूर्ण दिसतंय हे तुमचं रायबोझोम आहे. या रायबोझोममध्ये 2 पार्ट असतात की जे तुम्हाला 2 वेगवेगळ्या कलरने दाखवले. याच्यामध्ये याचे 2 पार्ट आहेत. हे 2 पार्ट यांच्यामधून हा मेसेंजर RNA त्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतो किंवा याच्यातून जात असतो. की हे किंवा आपण असं म्हणू शकतो की हे जे रायबोसोम आहे
हे या RNAवर पुढे 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 त्या ठिकाणी सरकतात. म्हणजे याच्यावरचा हा जो कोड आहे तो कोड रीड केला जातो आणि तो कोड रीड केल्याच्या नंतर त्या प्रकारचे हे ट्रान्सफर RNA अट्रॅक्ट केले जातात. याच्या डोक्यावर हे जे दिसतं तर हे इथे अमायनो ॲसिड्स आहे. जसं इथं एक अमायनो ॲसिड आहे, या अमायनो ॲसिडचं नाव तुम्हाला इथं दिलेलं आहे बघा, लायझिन. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे अलानिन आहे, टायरोसिन आहे, लायसिन आहे, आयसोल्युसिन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे अमायनो ॲसिड्स हे इथे आणले जातात आणि यांना जॉईन करून यांच्यापासून त्या ठिकाणी काय केलं जातं, ही प्रोटीन्सचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी सिंथेसिस होतो. तर हा रायबोसोम, हा जो रायबोसोम आहे हा मेसेंजर RNAवर एका एंडकडून दुसऱ्या एंडकडे त्या ठिकाणी मूव्ह होतो आणि हे जे मुवमेंटची प्रोसेस आहे याला त्या ठिकाणी ट्रान्सलेशन असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथे बघा तुम्हाला दाखवले, दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलेशन, हे की नाही. ह्या ज्या प्रोसेसला त्या ठिकाणी काय म्हणतात, ट्रान्सलेशन असं त्या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस पाहिली, त्याच्यानंतर ट्रान्सलोकेशन प्रोसेस त्या ठिकाणी अभ्यासली आणि आता ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस आहे ती इथे त्या ठिकाणी आपण कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला सर्वांना हे लक्षात आलेलं असेल. जस्ट विश स्टॉप हिअर.